ठाकूरदास नावाचा एक प्रसिद्ध प्रबोधनकार होता. तो जेव्हा कीर्तन करायचा तेव्हा लोक साक्षात डोलायचे. तो अनन्य दत्तभक्त होता. इतके असून तो दुःखी होता, कारण त्याच्या अंगभर उभरलेले कोड. त्याला फक्त हाच एक प्रश्न होता की जन्मभर एवढी अनन्य भावानी भक्त दत्त उपासना करून आपल्याला कोड का झाला. एक दिवस तो वैतागून निर्णय करतो की आता संसार सोडून काशीला जाऊन वाचलेले जीवन तिथेच काढावे आणि तो आपल्या परिवाराची व्यवस्था लावून काशीला जायची तयारी करतो. त्याआधी तो गाणगापूरला जाऊन दत्तचरणी कस्तुरी अर्पण करण्याचा विचार करतो. जायच्या आधी तो गावकऱ्यांच्या आग्रहाखातर गावात दत्तप्रबोधन करतो. त्या रात्री साक्षात दत्तगुरू स्वप्नात येऊन आज्ञा करतात की काशीला न जाता अक्कलकोटला जा. दत्त आज्ञा झाल्याने तो काशीला न जाता अक्कलकोटला जातो. स्वामी त्याला पाहताच म्हणतात, हमारी कस्तुरी लावो. ठाकूरदासला स्वामींचा अधिकार कळतो. स्वामी साक्षात दत्त अवतार आहेत अशी त्याला प्रचिती होते. तो स्वामीचरणी नतमस्तक होतो. ठाकूरदास स्वामींना म्हणतो, जन्मभर दत्त उपासना करून पण मला कुष्ठरोग का झाला. स्वामी म्हणतात, हे तुझे भोग आहेत. वेळ आले की ते संपतील. काही दिवसांनी ठाकूर स्वामीदासला चुलीतले विझलेले लाकूड आणायला सांगतात व त्याचे काळोख तोंडावर फासायला सांगतात. ठाकूरदासचा कुष्ठ बरा होतो. स्वामी बोध करतात, कर्मामुळे विपरीत प्रारब्ध प्राप्त झाल्याने सत्कर्माची कास सोडू नये, उपासना पंथ सांडू नये. भोग आपली वेळ आली की आपोआप संपणार. ठाकूरदास स्वामीचरणी मस्तक ठेवतो. अशा बऱ्याच लीला स्वामींच्या असतात. श्री स्वामी समर्थ महाराजांची स्वारी देशमुखांच्या वाड्यामध्ये बसली होती. तेव्हा मोगलाईतील एक बाई आल्या. आपल्या अंध मुलाला घेऊन दर्शनासाठी आल्या. तिने श्रींचे दर्शन घेऊन त्यास विनंती केली की मौजीबंधन झाल्यापासून मुलाची दृष्टी गेली आहे. स्वामींनी कृपा करून त्यास मुलास दृष्टी द्यावी. असे उद्गार ऐकताच महाराज म्हणाले, 5 राक्षस आमची परीक्षा घेण्यासाठी येत आहेत. तेव्हा तुझा मुलगा डोळे उघडील. तेवढ्यात 5 वैष्णव डोक्यावर पगडी घातलेले तेथे आले. स्वामींची कीर्ती ऐकून हे संन्यासी कोठेही जेवतात आणि कोठेही झोपतात हे कोणत्या शास्त्रात लिहिले आहे, हे ढोंग बाहेर काढावे या उद्देशाने श्रीस नमस्कार न करताच मोठ्या अभिमानाने येऊन बसले. त्यातील काही मराठी तर काही कन्नड भाषेत आपापसात चर्चा करू लागले. तेव्हा श्रींनी त्या अंधाळ्या मुलास म्हणाले, इकडे ये. या काळाच्या मनातील वाक्ये त्यांना उत्तरासहित सांग. तो अंध मुलगा स्वामींना म्हणू लागला, महाराज, मला तर अक्षर ओळख देखील नाही, तर मी त्यांना काय सांगणार. मग समर्थांनी आपल्या गळ्यातील माळ त्यांच्या गळ्यात घातली आणि झेंडूचे फूल त्याच्या डोळ्यास लावले. स्वामींचे हात त्याच्या डोळ्यास लागताच अंध मुलाने डोळे उघडले. त्याच्या डोळ्यातून तेजाचे लोट वाहू लागले आणि तो मुलगा वैष्णवाच्या समोर उभा राहिला आणि त्या वैष्णवाच्या मनात असलेले वेद वाक्ये, भगवद्गीतेतील श्लोक त्याच्या समाधानासहित सांगू लागला. स्वामींनी हे दिलेले पारमार्थिक सामर्थ्य पाहून ते वैष्णव चांगलेच घाबरले आणि आपला खोटा अभिमान सोडून अनन्य भावाने स्वामींच्या चरणी लोळू लागले आणि क्षमा मागू लागले. महाराज, अपराधाची क्षमा असावी अशा पद्धतीने अश्रूंनी स्वामींच्या पायाला अभिषेक घातला. मग स्वामींनी त्याच्या दया आली आणि ते बोलले, गंगा स्नान करून भागवत धर्माचे आचरण करा. असा तत्काळ अनुग्रह स्वामींनी त्याच्यावर केला. त्यानंतर ते वैष्णव निघून गेले. पण त्यानंतर ते न चुकता अक्कलकोटला येऊ लागले. तो अंध मुलगाही स्वामी कृपेने डोळेस व पुढे खूप विद्वान झाला. एखाद्या सामान्य मुलास आपल्या कृपादृष्टीने पारमार्थिक सामर्थ्य देणे ही अतिशय अद्भुत अशी गोष्ट आहे. असे माझ्या बापाचे सामर्थ्य होते. तसेच स्वामी निद्रेत असतात आणि बाळप्पा त्याचे पाय चेपत असतात. तितक्यात स्वामी एकदम जागे होऊन लोण्याची मागणी करतात. लोणी खाऊन संतुष्ट भावाने स्वामी बाळप्पाला भक्तीचा अर्थ विचारतात. बाळप्पा प्रांजळपणाने स्वामीवरच तो प्रश्न फिरवतात. स्वामी म्हणतात, भक्ती म्हणजे ईश्वराला वाहून जाणे. आयुष्य आपले नसून ईश्वराचे असं मानून तन मन आणि धनाने केलेले समर्पण म्हणजेच भक्ती.
तिकडे एक गोसावी जलोदर रोगाने ग्रस्त होता. त्या रोगामुळे त्याच्या पोटासवेत कळा निघायच्या. पण त्याची द्वारकेला जाऊन द्वारकानाथाचे दर्शन करावे अशी तीव्र इच्छा होती. गोसावी मृत्यूआधी द्वारकेला जाऊन कृष्ण दर्शन करू असा निश्चय करतो. गोसावी पोटदुखीच्या मर्मार्तन वेदना सहन करत द्वारकेसाठी निघतो. द्वारकेला जाताना रात्री स्वामी संन्यासाच्या रूपात गोसाव्याला स्वप्नात दृष्टांत देऊन अक्कलकोटला बोलावतात. गोसावी थोडा विचार करून अक्कलकोटला येतो. स्वामी त्याला पाहिल्याबरोबरच विचारतात, क्यों द्वारका जा रहे थे ना? असा अक्कलकोट कैसे पहुँचे? गोसावी विस्मित होतो. स्वामी म्हणतात, हमने ही बुलाया था. खऱ्या भक्ताची तळमळ जाणल्याशिवाय आम्ही कसे राहणार? गोसाव्याला स्वामींच्या जागी द्वारकानाथ कृष्णांचे दर्शन होतात. गोसावी धन्य होतो. तो स्वामींना रणछोडदास इत्यादी नावांनी संबोधतो. गोसावी म्हणतो, माझी इच्छा पूर्ण झाली. आता देवाज्ञा झाली तरीही काही हरकत नाही. स्वामी म्हणतात, ती वेळ अजून आली नाही आहे. मग गोसाव्याला एका झाडाचा पाला देऊन म्हणतात, हा पाला रोज वाटून खात जा. काही दिवसांनी गोसावी येऊन पूर्ण रोगमुक्त झाला असतो अशी स्वामींना सूचना देतो. स्वामी म्हणतात, अनन्य भावभक्ती असलेल्या शिष्याची मनोकामना आम्हाला पूर्ण करायलाच लागते. ज्याची भक्ती पक्व दिशेने गेलेली असते त्याची कामना गुरु पूर्ण करतोच. मंगळवेढा येथे स्वामी औदुंबराखाली आसन मांडी घालून बसलेले असायचे. गावोगावचे लोक स्वामींच्या दर्शनाला नित्य येत असत. त्यांच्याजवळ आपल्या अडचणी, मनातील दुःखे मोकळी करायचे. स्वामी प्रत्येकाला सुख, दुःख आणि संकटातून सोडवीत. स्वामींच्या सहवासात लोकांना खूप आनंद मिळत होता. काही भाग्यवान भक्त नित्य स्वामींच्या दर्शनासाठी येत. त्या गावात एक कोष्टी राहत होता. तो स्वामींच्या दर्शनाला सकाळ संध्याकाळ येत असे. स्वामींच्या चरणावर मस्तक ठेवून आशीर्वाद मिळाला की आनंदाने तो घरी निघून जायचा. एके दिवशी सायंकाळी कोष्टी हात जोडून उभा राहिला आणि म्हणाला, स्वामी, आज माझे वडील वारीबरोबर पंढरपूरला गेले. मला पांडुरंगाच्या दर्शनाला येण्यासाठी आग्रह करीत होते. मी त्यांना सांगितले की स्वामींच्या रूपाने मी रोजच पांडुरंगाचे दर्शन घेतो. तेव्हा स्वामी त्याच्याकडे पाहून फक्त हसले. 2-4 दिवसांनी आषाढ एकादशीच्या दिवशी कोष्टाला स्वप्न पडले. स्वप्नात स्वामींनी दर्शन दिले व त्याला जवळ घेतले आणि म्हणाले, माझ्या भक्ता, ह्या ऋणी तुझे वडील पंढरपुरात विठ्ठलाच्या दरबारात वैकुंठवासी झाले. ते खूप पुण्यवान म्हणून त्यांचा प्रत्यक्ष विठ्ठलासमोर पंढरपुरात स्वर्गवास झाला. कोष्टी आता पोरका झाला होता. तो अतिशय गरीब होता. भिक्षा मागून तो उदरनिर्वाह करू लागला. तो महाराजांचे रोज दर्शन व सेवा करीत असे. महाराजांना त्याची खूप दया येत असे. एकदा परत त्याच्या स्वप्नात येऊन महाराजांनी सांगितले की तुझ्या वडिलांनी त्याच्या पक्षात तुझा योगक्षेम नीट चालावा म्हणून तुझ्या घराच्या मागील अंगणात जे तुळशी वृंदावन आहे त्याखाली खूप धन पुरून ठेवले आहे. ते तू घे आणि सुखात आनंदात दिवस काढ. स्वप्न संपले तेव्हा कोष्टी जागा झाला. त्याला क्षणभर स्वप्नांचा अर्थ कळेना. वडिलांच्या स्वर्गवास झाल्याचे दुःख तर होतेच, परंतु वडिलांनी आपणासाठी धन जपून ठेवले आहे हे स्वामींना कसे समजले? ह्या गोष्टीचा त्याला विचार पडला. तो मागील अंगणात गेला आणि खडून पाहिले तर त्याला तो धनाचा हंडा मिळाला. स्वप्नातील दृष्टांत खरा झाला. त्याच्या आश्चर्याला पारावार राहिला नाही. ते धन घेऊन तो स्वामीकडे गेला. त्यांना साष्टांग नमस्कार घालून सर्व धन त्यांच्या पायावर ठेवले व तुळशीचे पान ठेवले. तेव्हा स्वामी मंद हसले आणि म्हणाले, मला काय करायचे हे धन? वडिलांनी तुझ्यासाठी हे ठेवले आहे. तू त्यांचा योग्य वापर करून सुखाने राहा. परत स्वामींच्या पायावर त्याने मस्तक ठेवून आनंद अश्रू त्याच्या चरणावर अभिषेक केला. तो कोष्टी पुढे खूप धनसंपन्न तर झालाच, परंतु स्वामीकडे येण्याचा त्याचा दिनक्रम कधीच बदलला नाही.